जय श्रीराम. आपण ही पृथ्वीवर वावरतो. ही पृथ्वी सुजलाम सुफलाम आहे. ह्या पृथ्वीला सुरक्षित ठेवण्याचं काम किंवा सृष्टीचं संरक्षण करण्याचं किंवा सृष्टीला एक प्रकारे ऊर्जित ठेवण्याचं काम ही 7 लोक नेहमी करतात. हे 7 लोक कोण आहेत ते ऐकून घ्या. गोभिर विप्रैश्च वेदैश्च सतिभि सत्यवादिभि अलुब्धै दानशूरैश्च सप्तैते धारयते मही. भगवंत सांगतात ही 7 लोक आहेत. ह्या 7 लोकांवर ही पृथ्वी व्यवस्थित आहे. त्यातली सगळ्यात पहिले काय असेल ते गाय. गावो विश्वस्य मातारा असं सुद्धा आपण म्हणतो. गाय ही विश्वाची माता आहे. गाय जर पृथ्वीवरनं नष्ट झाली तर पृथ्वीला हानी व्हायला काही वेळ लागणार नाही. गायीचं संरक्षण झालं पाहिजे. इथं गोशाळा असेल तिथं आपल्याकडनं आवर्जून मदत झाली पाहिजे. गाय दिसले की गायीला आपल्याकडनं काहीतरी गोसेवा प्राप्त झाली पाहिजे. अशा पद्धतीने पहिल्यांदा गाय येते. दुसऱ्यांदा काय येतं ब्राह्मण. विप्र म्हणजे ब्राह्मण. दररोज संध्या करतात, दररोज अर्घ्य देतात. त्या अर्घ्याने सूर्याची ताकद वाढते, सूर्याचं तेज वाढतं आणि या दररोजच्या उपासनेद्वारे या सृष्टीवर जसं आपलं कॅम्प्युटरला अँटीव्हायरस आपण टाकतो, त्या अँटीव्हायरस कॅम्प्युटर मधलं जे काही नकारात्मक गोष्टी आहेत ते न येऊ द्यायचं काम करतं. तसंच ब्राह्मणाची संध्या, ब्राह्मणाच्या उपासना ह्या सृष्टीला एक पोषक ठरतात आणि ह्या सृष्टीवर चांगल्या गोष्टी घडवायला मदत करतात. म्हणून 2 नंबरला ब्राह्मण येतात. म्हणून नमो वै ब्राह्मणाचा मंत्र सुद्धा येतो. नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. 2 नंबरला ब्राह्मण. 3 नंबरला वेद मंत्र. वेदा फलतिकालानी. वेद मंत्र जो आहे हा अतिशय पावित्र्य वेद मंत्रांचं राहिलं पाहिजे. वेद मंत्र कुठेही म्हटले न पाहिजेत. वेद मंत्र म्हणजे ह्या सृष्टीची संहिता आहे. जसं कुठली एखादी वस्तू तयार होताना त्याची एक प्रक्रिया आहे, त्याची संहिता आहे, तसंच या सृष्टीची संहिता काय असेल तर वेद मंत्र आहे. पण वेद मंत्राचं पावित्र्य राहिलं पाहिजे. वेद मंत्राची ऊर्जित अवस्था राहिली पाहिजे. वेद मंत्र कुठेही म्हटले न गेले पाहिजेत आणि वेद मंत्र कानावर नेहमी पडले पाहिजेत. म्हणजे वेद मंत्र आपल्या शरीरावर एक प्रकारे चांगल्या प्रकारची ऊर्जा देण्याचं काम करतात. 3 नंबरला वेद मंत्र येतात. 4थ्या नंबरला स्त्री म्हणजे जी पतिव्रता स्त्री आहे ती उपासना घरातली करते. घरातले जे काही सौभाग्य धारण करते त्या अनेक प्रकारे जी पतिव्रता आपल्या पतीसाठी जी काही आपल्याकडे अनेक अशा कथा आहेत की पतिव्रता स्त्रीमुळे दत्तात्रयांचा सुद्धा जन्म आपण पतिव्रता स्त्रीपासूनच त्याचा उल्लेख येतो. अनेक अशा स्त्रिया आहेत की त्यांच्यामुळे त्यांच्या पतीला कुठली हानी पोहोचत नाही. म्हणून पतिव्रता स्त्री सुद्धा ह्या पृथ्वीला धारक सांगितलेली आहे. पण पतिव्रता स्त्री जी पतीची सेवा करते त्या पतिव्रता स्त्री जरी तुमच्या जवळून गेली तरी आवर्जून तिला नतमस्तक व्हा, तिला नमस्कार करा. ही पतिव्रता स्त्री 4 नंबरला ह्या सृष्टीची धारक होते. त्याच्यानंतर 5व्या नंबरला सत्यवादिभिः. सत्य बोलणारी लोक. आज फार कमी लोक आहेत की सत्य बोलणारी आहेत. ही संत प्रवृत्तीची वावरणारी लोक आहेत. या पृथ्वीवर आजही खूप लोक आहेत की कधी न खोटं बोलणारी आहेत. जनहित लोकांचं कल्याण करणारी आहेत. लोकांना सद्मार्गाला नेणारी लोक आहेत. ते कधी खोटं बोलत नाहीत. जे सत्पुरुष लोक आहेत ते कधीच खोटं बोलत नाहीत. त्यांच्या सत्यावर म्हणजे सत्य बोलणाऱ्या व्यक्तीच्या वाणीवर एवढं प्रभुत्व येतं की लोकांचं सहज कल्याण करण्याचं त्यांच्या मुखामध्ये वाणीतनं प्रभुत्व येतं. म्हणून सत्य बोलणारी लोक सुद्धा फार महत्वाची मानली जातात. त्याच्यानंतर 6व्या नंबरला अलुब्धै. लोभ न करणारी लोक येतात. म्हणजे अनेक जे आपण म्हणतो ना लोभ करणारी लोक आहेत की आपल्याला हवं, मलाच हवंय, मलाच हवं असं म्हणणारी सुद्धा लोक आहेत. पण लोक आपल्या कुठल्याही वस्तूवर मालकी न दाखवणारे भगवंताच आहे. अलुब्धै म्हणजे ते लोक लोभ न करणारी लोक सुद्धा आहेत. त्यांच्यावर सुद्धा ही पृथ्वी चालू आहे. त्याच्यानंतर 7व्या नंबरला दानशूरैश्च. दानशूर लोकांवर सुद्धा ही पृथ्वी आहे. दानशूर लोक आजही जिथे गोरगरिबांना मदत करणारी लोक आहेत, कुठल्याही सत्कार्यासाठी पुढे येऊन स्वतःहून मदत करणारी लोक आहेत, ह्या लोकांवर सुद्धा ही पृथ्वी चालू आहे. हे 7 लोक आवर्जून लक्षात ठेवा. 7 लोक तुमच्या आजूबाजूला असतील तर आवर्जून त्यांच्या जवळ, त्यांच्या सहवासात जा. त्यांना नतमस्तक व्हा. त्यांना नमस्कार करा आणि त्यांच्याकडची जी ऊर्जा आहे ती आवर्जून तुम्हाला प्राप्त करून घ्या. लक्षात घ्या. पहिल्यांदा काय येते ते गाय. गावै पश्याम्यहं नित्यं गावो पश्यति मां सदा गावोस्माकं वयं तासां यतो गावस्ततो वयम. 2 नंबरला ब्राह्मण. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात जे वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये
प्रभू झाला तरी संसाराचा दास विहित तयास यांची सेवा. तुका म्हणे हे आशीर्वादे बळी जाईल तो छळी नरकायासी. म्हणजे 2 नंबरला ब्राह्मण, 3 नंबरला वेद मंत्र, वेदा फलती कालानी, म्हणजे वेद काळानंतर फळ देतात पण निश्चित फळ देतात असं सांगितलेलं आहे. 4थ्या नंबरला स्त्री, जी पतिव्रता स्त्री. 5व्या नंबरला लोभ न करणारी लोक, सत्य बोलणारी लोक. 6व्या नंबरला लोभ न करणारी लोक. आणि 7व्या नंबरला दानशूर लोक. ह्या 7 लोकांमध्ये आपण कुठंतरी यावं आणि आपण ह्या पृथ्वीला धारक व्हावं. कारण आपल्या पृथ्वीला धारक झालो तर आपल्याला निश्चित त्याचे चांगली फळं मिळतात. ह्या 7 लोकांच्या आजूबाजूला आपण कुठंतरी असलो पाहिजेत. अशी ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू. ही जर तुम्हाला माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा. जय श्रीराम.